स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा भिवंडी तालुका ग्राम पंचायत वड़ौली में 66वां साल बड़े ही भव्य तरीके से अखंड हरिनाम सोहला का आयोजन हुआ। हम आपको बता दें कि इस गांव में जो है लगातार 66 साल से सप्ताह चलते आ रहा है। जो सुनील महाराज जी ने कहा कि इस गांव में इतना साल हो गया तो भगवान करें कि जब तक इस धरती पे सूरज चाँद रहे तब तक ये सप्ताह चलता रहे। तो वहीं पे आप देख सकते हैं कि विशु भाऊ साहब भी आए हुए हैं, जो वो भी हर साल मदद करते हैं। और माननीय श्री पंडित पाटिल साहब भी आए हुए थे और उनके बड़े भाई माननीय श्री प्रकाश पाटिल साहब भी आके गए। तो बहुत सारे नेतागण और उद्योगपति और भी बहुत सारे मान्यवर जो हैं वहाँ पे आए और जो भी उनका अपने तरफ से देनगी रहता है दे के गए, ताकि जो है सप्ताह चलता रहे। और देख सकते हैं कि कितना बड़े तादाद पे यहाँ जो काम चल रहा है खाना बनाने का, जहाँ पे आप देखेंगे कि हज़ारों के तादाद में महाभंडारा के लिए लोग उपस्थित होते हैं। तो वहीं पे जितने दिन भी सप्ताह चलता है हर रोज़ प्रसाद का वहाँ पे व्यवस्था किया जाता है। आप देख सकते हैं कि पंडित पाटिल साहब भी वहाँ पे आए हुए हैं और उनका भी स्वागत सम्मान मंडल द्वारा किया गया है। भगवान दादा भोईर साहब भी आए हुए हैं और आप देख सकते हैं कि संजय दादा जो माजी सरपंच रह चुके हैं उनके नेतृत्व में जो अभी जो है और माली साहब जो है, इन लोगों ने ये जो भार उठाया है कि सप्ताह चलना चाहिए नई पीढ़ी, तो आप देख सकते हैं। और इनका स्वागत सम्मान भी भव्य तरीके से हुआ। तो चलिए हम देखते हैं। और सुनील महाराज जी जूना दुर्खी जिनका कथा हम सुनते हैं, कालाचा कीर्तन जिसे हम लोग कहते हैं, काला का प्रसाद खाने के लिए वहाँ पे लोग उपस्थित रहते हैं। और यहाँ पे एक विशेष बात है, आप देख सकते हैं कि असलम भाई हैं, जो लोग कहते हैं कि मतलब मुस्लिम ऐसा नहीं होता है, भजन कीर्तन हेन तेन जो होता है नहीं करता है। लेकिन वड़ौली गांव में एक परिवार ऐसा है जिसका नाम असलम भाई है। वो बचपन से ही हरि कीर्तन हरि भजन जो है इसमें शामिल रहते हैं, वो भी गाते रहते हैं। तो एक तरह से देखा जाए तो सच्चे भक्त उनको हम कह सकते हैं, असलम भाई को, कि हिंदू त्योहारों में वो चढ़ बढ़ करके जो है हिस्सा लेते हैं। तो चलिए दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। आमचे भगवान काका भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेना उपनेते, तालुका उपनेते भगवानजी भोईर साहेब यांचा सन्मान आमचे माली महाराज करत आहेत। याचं द्यायचं आहे मुलाली कवसे साठी नेहमी शैक्षणिक कार्यामध्ये 15 वर्ष ते सतत योगदान देत असतात आणि आज आपल्या अखंड हरिनाम एकमेकांशी खेळावं बरं का, असं तुकोबाराय अभंगाद्वारे सांगतात। एकदा विनोबार कुमार
पुढची जन्म भले कुठे पण चांगले होतात, पण चरित्र तेवढं चांगलं होत नाही, लक्षात ठेवा. परमात्मा हो तिथं अवतीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हटले नंदाच्या घराला मगनी गोकुळाला आणि मला तुम्ही तिकडे घेऊन चला. वसुदेव आणि देवकी माता म्हणतात सगळी बंधनं आहेत, काय करणार आम्ही. म्हटलं काय नाही, उचललेला कमळापती पायीची बंधने गडे हा फास्ट धावतो धरा. म्हटलं उचलून तर बघा, उचललं पाहिजे ते पण ज्ञानानेच उचललं पाहिजे, नुसतं उचलून बापला नाही तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी हा हे ज्ञानाची भक्ती नाही, असं उचललं पाहिजे. भगवान परमात्म्याला त्याने उचललं. कोणी म्हणतात टोपलीमध्ये नेलं, कोणी म्हणतात पाठीमध्ये, कोणी सुपात, पण नेलं मात्र नक्की. आणि नेल्यानंतर मंद मंद पाऊस पडत होता आणि शेषाने फणा धरून त्यांना हे धरलं. मध्ये यमुना आडवी आली. यमुना आणि यम ही दोघं सूर्याची मुलं, छायापासून झालेली भगवान सूर्यदेवाची मुलं. यमाचं काम पण तेच आहे आणि यमुनेचं पण काम फक्त ती जरा हे करत जाते. त्यामुळे तशी यमुना त्यांची सासू लागत होती आणि सासू लागत असल्यामुळे तिने विचार केला जावई चाललाय. म्हटलं कसा काय जावई, कारण यमुना ही समुद्राची पत्नी आणि लक्ष्मी माता ती कुठून निघाली होती, समुद्रातून. वडवलीतून अजिबात चुनांद्रीतून नाहीच, समुद्र मंथनातून निघाली होती आणि त्यामुळे बरं का ती त्यांची पत्नी म्हणजे ही यांचं सासूचं नातं झालं. आणि जावई चाललाय, जावयाचं जास्ती वाढवत नाही, जावई चाललाय म्हणून भेट व्हावी म्हणून त्याने अंगठ्याने स्पर्श केला परमात्म्याने आणि मग तिला बरं वाटलं, वाट दिली. इकडे गोकुळामध्ये आणलं त्याला आणि गोकुळामध्ये आणल्यानंतर बघा माया बदलली देवी आणि येते. मायेला उचललं वसुदेवानी, भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं आणि मग तिला इकडे आणली, कंसाने तिला फिरवली. सगळं तुम्हाला माहित आहे, तरी पण सांगावं लागतंच, हा दंड घ्या. आणि त्यामुळे तिथे आणल्यानंतर तिने सांगितलं तुझं लागी वधी उपजला, हा तुला वागणार तिकडे आलेला आहे. आणि मग इकडे गोकुळामध्ये गोकुळीचा चोखा अंतकरण ज्यांचं ओथमलं होतं त्या गवळ्याने चॅलेंज करायचं, ये आमच्या घरामध्ये, आपल्या घरी पण तो येईल. आपली नंतर पण कीर्तनकाराने वारी करायची, कीर्तन झाल्यानंतर पण त्यांनी भजन करायचं, वारी कीर्तनकाराने, तेव्हा लोक करतील, नाही तर नाही जमणार. हे नाही केलं तर कोण नाही, काय नाही. असं ज्ञानाच्या गोष्टी सांगून नाही हे बोल, ते स्वतः आचरण करावं लागेल त्याला, तर जमेल. विठ्ठल बाळ दिसते गोचिरबाळ, काय सांगता नारायण घ्या गोकुळच्या नारे. श्रीरंग माझा वेडाग बाई, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळचे नारे. तुम्ही लपवून याचा भवरा, तुम्ही लपवून आणि एकमेकाला तो वाटायचा तो काला. बरं का 5000 वर्षापूर्वी यमुनेच्या काठी झाला तोच काला आमचे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांपासून, पुंडलिकापासून बरं का त्या ठिकाणी आणि बालवंटामध्ये पंढरपुरामध्ये केला. आणि आज तोच काला गेली 68 वर्ष झाली आपण वडवली ग्रामस्थ मंडळ आणि सगळे मिळून करतायत. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मी म्हणतो देवाला, प्रभू रामचंद्रांना की हे रामचंद्र, हा सत्ता 68 वर्ष नाही, 70 वर्ष पण नाही, 100 वर्ष पण नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत होऊ दे, ही परमात्मा प्रार्थना आहे. आणि तुमच्यासारखे सगळे भाविक निर्माण होत. बरं का बोलण्याच्या ओघात काही जड शब्द, कारण तर रोखोक काम आहे माझं, त्यामुळे क्षमा करा मला, उदाहरण ते करणं, पण कोणाला टोचून बोलणं वगैरे काही नाही.
जे आहे संतांचा आहे. आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीचे आभार मानतो. आलेले सगळी महाराज मंडळी बरं का, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण आपल्यामुळे हे सगळं कीर्तन होतं. आणि इथे असलेले सगळे गायनाचार्य 4 वाद्य दिवस गजानन बाबा ठाकरे यांच्याकडून 501 रुपयांची वर्गणी आलेली आहे. मला इथे येऊन सांगा ना, काहीच पखवाज सेवा तसेच आनंदाचा सत्कार स्वयंपाकाची सेवा केली. यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित असलेले जांभिवली कुंभार भातसई शेरे रवींद्रा भांडवल सेवा गावातील आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. नंदाताई गोंधळी सर्वांना विनंती असेल ज्यांनी तसे म्हणजे परिवर्तन आहे आणि ते पंथाची दीक्षा या ठिकाणी घेत आहेत. रामकृष्णारी 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 कुंडली हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. या ठिकाणी वंदना हेमंत यांच्याकडून आलेली आहे. हरिनाम सप्ताहासाठी ज्यांची विशेष उपस्थिती असते देवानंदजी थळे साहेब, वैशाली देवानंद थळे साहेब यांचे सुद्धा खूप योगदान असतं. प्रकाशजी मराठीतच बोलतो. अखंड हरिनाम सप्ताह वडवली व वडवली परिसर वर्ष 68 वैकुंठवासी ब्रह्मलीन बाबा विष्णुदत्त महाराज, वैकुंठवासी लहुरामा वारगडे, वैकुंठवासी सद्गुरू एकनाथ बाबा वारगडे, वैकुंठवासी बलुराम महाराज वारगडे आणि वैकुंठवासी दिलीप बालू कांबेरे यांच्या प्रेरणेने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचा कीर्तन म्हणजे या अखंड हरिनाम सप्ताहाचा 68व वर्ष या ठिकाणी अतिशय आनंदाने उत्साहाने संपन्न झालेला आहे. आमच्या गावातील एक विशेष ख्याती म्हणजे की अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कोणीही कुठेही असो, परंतु अखंड हरिनाम सप्ताह जशी नदी समुद्राला मिळते तसा तो वारकरी, तसा तो ग्रामस्थ, तसा तो या गावातील सदस्य कुठेही असो, परंतु 8 दिवस या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवा देण्यासाठी उपस्थित होतं. आणि त्यांच्या सहकार्याने, संपूर्ण जनता जनार्दनाच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने आणि अतिशय समृद्धीने विचारांच्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने संपन्न होतो. हरिभक्तीपर्यंत सिद्धार्थ महाराजांनी सगळं सांगितले तरी सुद्धा या गावामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. म्हणजे मुस्लिम असेल, आगरी असेल, कोळी असेल, कातकरी असेल,
या नाम सप्ताहामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता सगळे समाज आणि परिसर, संपूर्ण परिसर या सप्ताहाच्या अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि आपला आनंद या नाम सप्ताहामध्ये घेत असतो। मी प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करेन की या सर्व भाविकांना आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो ही प्रभू रामचरणी प्रार्थना। जय श्रीराम। जे असलम भाई शेख त्यांचा परिचय द्यायचा झाला तर TDC बँकेचे ते एक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत। कॅशियर पदापर्यंत त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि नुसते शैक्षणिक दृष्ट्या ते नाहीत तर शासकीय सेवा सुद्धा केली आणि शासकीय सेवा करत असताना अल्पसंख्याक या समाजात असताना सुद्धा त्यांनी या संप्रदायामध्ये येऊन अतिशय श्रीराम प्रासादिक भजन मंडळ या भजनामध्ये अतिशय सुंदर असं गायन करून त्यावेळी त्यांच्या वयामध्ये अगदी समाजाला मंत्रमुग्ध केला। असं आमचे परममित्र असलम भाई शेख या सप्त्याला त्यांचं सर्व कुटुंब या सप्ताहामध्ये सामील होतो आणि या धर्म कार्याला सहकार्य करतात। म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही हे दिसून येते। हेच या सप्त्याचं द्योतक आहे। जय श्रीराम।